नमस्कार मित्रांनो, परत एकदा मंथनच्या माध्यमातून चर्चा विमर्शासाठी आपण पुन्हा भेटीस आलो. मंथनच्या माध्यमातून जी चर्चा आपण नेहमी करतो त्या चर्चेच्या मागे विमर्श एकच आहे की जनसामान्याची तळमळ, सर्व जनसामान्याचे प्रश्न आणि जनसामान्यांना व्यवस्थितपणे आपल्याला दाखवता येणारा रस्ता हा व्यवस्थित असावा, या उद्देशाने या मंथनची सुरुवात केली. मंथनच्या माध्यमातून अनेक विषय आपण हाताळतो, त्यापैकीच एक पुन्हा विषय आपण हाताळण्यासाठी भेटायला आलोय, तो ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी गेल्या 6 महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रातील जवळपास महाराष्ट्रामध्ये यांनी व्याप्ती वाढवली होती आणि या व्याप्तीचा जो आलेख आहे वरच्या वर वाढत चालला होता. पण अचानक इन्कम टॅक्सच्या धाडी तिरुमला ऑइल ग्रुपवर पडणं आणि त्याच्यानंतर सैरावैरा परिस्थिती होणं हे एक निमित्त झालं आणि या निमित्तामुळं सर्वसामान्य माणूस हा खूप मोठ्या प्रमाणात भरडला गेला. कारण जेव्हापर्यंत संस्था चालू असते, संस्थेची प्रोग्रेस वाढत असते, प्रत्येकजण आशादायी होतं आणि कुटेंच्या संदर्भातून जी काही मनोधैर्य लोकांनी बनवलं होतं, सुरेश कुटे हे एक चांगले उद्योजक आहेत. कमी अल्पावधीतच त्यांचा जो व्यवसाय आहे तो अटकेपार म्हणजे समुद्राच्या पलीकडं त्यांनी व्याप्ती वाढवली होती. तिरुमला ऑइल हे जगप्रसिद्ध झालं होतं आणि त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा आलेख आणि प्रवास चांगल्या पद्धतीने चालू होता. पण अचानक इन्कम टॅक्सच्या पद्धतीनं GSTच्या माध्यमानं या कंपन्यांवर धाडी पडल्या आणि कंपनीवर धाडी पडल्यानंतर अचानक याचा परिणाम, अप्रत्यक्ष परिणाम त्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीवर झाला. कारण की ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही मदर प्लॅन्ट आहे तिरुमला ग्रुपचा. कारण की या सगळ्या गोष्टीची जी प्रगती आहे, या गोष्टीचा जो आलेख आहे तो ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वरच सगळा अवलंबून होता आणि त्यामुळं त्यांची व्याप्ती जरी पुन्हा वाढलेली असेल तरी त्यांचं मूळ जे स्रोत होतं म्हणजे बेस म्हणता येईल, बेसिक कॅपिटल, ते ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी. मग या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा या गोष्टी सातत्याने समोर येत गेल्या आणि सामाजिक परिस्थितीमध्ये एक द्वंद्व निर्माण झालं, या द्वंद्वामध्ये अनेक गोष्टी अफवांच्या माध्यमातून पसरल्या. काही कुठे स्वतः त्या गोष्टीला कारणीभूत होते की त्यांनी स्वतः ज्या तारखेवर तारखा देत गेले, त्यामुळं एक सामाजिक परिस्थितीमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि निर्माण झालेल्या संभ्रमामध्ये सर्वसामान्य माणूस हा पूर्णपणे हतबल झाला. आणि या हतबल होण्याच्या मागे एकच कारण होतं की त्यांनी जे कष्टाने कमवलेली एक रक्कम आहे, 1 ना 1 रुपया आहे, तो या मल्टीस्टेटमध्ये त्यांनी आपली ठेवी म्हणून ठेवली होती, डिपॉझिट म्हणून ठेवलं होतं. आणि कसं असतं की जेव्हा गरज पडते आणि गरज पडली की माणसाला आपल्या ठेवीची गरज वाटते. कुणालाही वाटतं ना की आपला पैसा हा सुखरूप असावा, सेफ असावा. त्या हिशोबाने प्रत्येकाला आता या गोष्टीची मध्ये शंका निर्माण झाली की आता या गोष्टी होणार का नाही. याला कारणं अनेक आहेत की बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक संस्था होत्या की ज्यांनी अशाच पद्धतीचा विश्वास निर्माण करून आपला आलेख चढता ठेवला आणि अचानकपणे कर्मचाऱ्यांना आणि ठेवीदारांच्या समोर हात जोडून सांगितलं की मला 2 महिन्याचा वेळ द्या. परंतु त्यावेळेस त्या संस्थेची जी परिस्थिती झाली आणि त्या संस्था आजही पूर्णपणे लयाला गेलेल्या आहेत आणि त्यामुळं सर्वसामान्य माणूस अधिकच चिंताग्रस्त झाला की उद्या जर या कंपनीचं सुद्धा असंच झालं, या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जरी असंच झालं तर आपले तर पैसे गेले पाण्यात. तो मग सैरावैरा वळू लागला. पण ह्याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट ही झाली की सर्व जे प्रशासनीय व्यवस्था आहे, ठेवीदार आहेत, हे सगळे समजदार होते. त्यामुळे या समजदार लोकांनी फक्त या पैशाच्या माध्यमातून कशा पद्धतीने याचा तोडगा हा एकमेकाच्या संवादातून किंवा एकमेकाच्या समन्वयातून साधता येईल, सोडवता येईल याकडेच लक्ष दिलं. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे कोणी शिरले नाहीत आणि जे शिरले होते त्यांनी सुद्धा समजदारीपणे आपले मार्ग अवलंबून त्यांनी आपला काढता पाहिजे. या सगळ्या गोष्टी सांगताना एकच मला पर्याय वाटतो की जेव्हा परिस्थिती आपल्या परीनं जेव्हा तयार होत असते आणि
त्यामुळंच बहुधा SP साहेबांनी सुद्धा कुठे यांना फोन करून नेहमी वारंवार सांगत राहिले की तुम्ही लोकांना विश्वास द्या. पहिला SP साहेबांनी दिलेला विश्वास होता की कुठे श्री सुरेश कुटे आणि त्यांचे मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष कुलकर्णी यांच्या दोघांनाही सांगितलं होतं की तुम्ही तुमचे पासपोर्ट आमच्याकडे जमा करा की जेणेकरून लोकांना वाटणार विश्वास येईल की हे कोणत्या बाहेर देशात जाण्याची यांचा रस्ता हे धरणार नाही. या पद्धतीनं एक एक गोष्ट जी समोर येत गेली दैवयोगाने आणि कर्माने. कुठे यांचे कर्म खूप चांगले होते, त्यांनी जे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जे काम केलं त्याच्यामुळे या लोकांचा विश्वास कुठेंवर होताच. परंतु जी काही संभ्रमाची परिस्थिती झाली आणि त्यांनी दिलेल्या तारखावर तारखा पुन्हा त्याच्यातली अस्वस्थता वाढवत होती. पण काल सोलापूरमध्ये जी शेवटची आणि निर्णायक बैठक झाली ठेवीदारांमध्ये आणि सुरेश कुटे यांच्यामध्ये डायरेक्ट म्हणजे समोरासमोर जो संवाद झाला त्या संवादाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या गोष्टी आता जास्तच उलगडत गेल्या आणि जास्तच क्लिअरफुल झाल्यास असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सगळ्याला वाटत होतं की विषय काय आहे की कालावधी होऊ द्यावं, पण एक जी कर्त्या माणसाने एक जो शब्द दिलेला असतो, कर्त्या माणसाने जे बोललेलं असतं ना त्यावर काही ना काहीतरी आणि कुठेनी त्याचा पुरेपूर पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्या गोष्टीचं ज्ञान घेऊन म्हणजे त्याचा अनुभव घेऊन त्यांनीही या शिष्टमंडळासमोर जी बोलताना काल ज्या पद्धतीनं विषय मांडणी केली आणि ज्या पद्धतीने त्यांनी या विषयाला ठेवलं त्यामध्ये अजून ठेवीदारांच्या मनात जी शंका होती त्याचं निरसन जवळपास 90% झाले. 90% म्हणतोय. कारण काल त्यांनी ठेवीदारांच्या समोर जे बोलता 21 मेची जी तारीख दिली आणि 21 मेची तारीख मिळाल्यामुळं त्याच्या अगोदरच या गोष्टीची काम सुरू होईल. पण 21 मेपर्यंत तुम्ही वाट बघा, तोपर्यंत कसल्याही पद्धतीचं प्रशासकीय किंवा कायदेशीर मार्ग अवलंबू नका अशी विनंती जेव्हा कुटेंनी केली तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनात अजून त्या गोष्टीचा विश्वास वाढत गेला. खऱ्या अर्थानं खरं बघितलं ना तर या सगळ्या गोष्टींच्या मागं हा सगळ्या गोष्टी विश्वासावरच जपल्या. कारण की विश्वासच माणसाला एकमेकाचे व्यवहार जपण्यासाठी बाध्य करतो. आणि याच गोष्टीवर आजपर्यंत कुठे परिवार किंवा जे काही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायट्या किंवा जो काही सर्वसामान्य माणसाचा व्यवहार आहे ना याच गोष्टीवर अवलंबून आहे. विश्वास असल्यामुळेच एकमेकावर आपण आज एकमेकाशी व्यवहार, एकमेकाचे शब्द आणि आपली जे मराठीत म्हणतात ना शब्द पाळणं, ती शब्द पाळण्याची पद्धत आजही आपल्याकडे आहे याची एक प्रचिती मिळते. सर्वसामान्य माणूस आता भरडल्या जाणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं ही जी उलगडा होण्यासाठी ही जी काही बोलणी होण्यासाठी जो महत्त्वाचा दुवा ठरला ना तो दुवा म्हणजे या ठेवीदारांचा शिष्टमंडळ आणि सुरेश कुटे. आणि याच्यात प्रशासनाने श्री नंदकुमार ठाकूर साहेबांनी चांगल्या पद्धतीने याची भूमिका ठेवली. त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसासाठी हा खूप मोठा आशेचा दुवा आहे. परवा दिवशी माझा त्यांचा संवाद झाला फोनवर, तेव्हा ते मला म्हणाले की कसं आहे की कागद रंगवायला मिनिट लागत नाही असेल, परंतु जर एकदा कागद रंगवला ना तर त्या कागदाची निस्तार करता आपल्याला मानी ठेवीदारांना खूप त्रास होणार आहे. कारण की न्यायप्रविष्ट एकदा झाल्यानंतर जर एखाद्या कुठेंचे फंड रिलीज होत असतील, कुठेंचे फंड शेवटच्या टप्प्यात असतील आणि आपण जर हे कागद काळे केले तर सर्वसामान्य माणूस भरडला गेलाच ना. त्यामुळं सगळ्यात चांगली गोष्ट आहे की पुन्हा एकदा संधी देणं आणि संधीच्या माध्यमातून कुटे यांच्यामध्ये आणि ठेवीदारांमध्ये समन्वय घडवून आणणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच आहे. आणि कुणाला वाटतं की बीड जिल्ह्यातला एवढा मोठा जो मिळालेला वारसा आहे, एवढं मोठं जो वाढलेलं हे वटवृक्ष आहे की हे वटवृक्ष अशा तांत्रिक कारणामुळं याला ह्या अडचणीत यावं, याला कोणी रोखू शकणार नाही, हे वाढत जाणार आहे. परंतु याला कुठंतरी आज जी एक मोठा स्पीड ब्रेकर हे बसलाय, ज्या पद्धतीने आज त्याला अडचणी निर्माण झाल्या आणि अडचणी प्रत्येकाला येत असतात, पण त्याच्यातून मार्ग काढणं हे आपलं नैतिक कर्तव्य असतं. त्या पद्धतीनं काल सुरेश कुटे यांनी चांगल्या पद्धतीनं सामाजिक धोरणातून आणि सामाजिक विवेकातून ज्या काही गोष्टी ठेवीदारांसमोर मांडल्या ना त्या गोष्टी खऱ्याच पद्धतीनं यांनी आता अंमलात आणावा आणि 21 मेच्या अगोदर होईल त्या पद्धतीने यांनी हे व्यवहार सुरळीतपणे पूर्ण करून
जो कुठे ग्रुपचा थांबलेला गाडा आहे ना तो पुन्हा पूर्ण चांगल्या सुस्थितीत आणावा एवढीच आशा. नमस्कार.